येते, महत्त्वाची बातमी समोर येते। भाजप नेते विधान भवनात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। केंद्रीय निरीक्षकही थोड्याच वेळात आता पोहोचणार आहेत आणि थोड्याच वेळात भाजपची कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे। या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे। दिल्लीवरून जे दोन निरीक्षक आले आहेत ते म्हणजेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या दोघांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि ते देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत। थोड्याच वेळामध्ये विधान भवनाकडे आपण पाहतोय की रुपाणी सुद्धा निघणार आहेत आणि भाजपच्या गट नेता निवडीची बैठक होणार आहे। त्यामुळे आता नेमकं कोण असणार भाजपचा गट नेता, विधिमंडळ गट नेता हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण पाहतोय की अनेक नेते दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। भाजपची अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या आज पार पडणार आहे आणि त्यासाठी विधान भवनात निश्चितपणानं या राज्याला विकासात्मक पुढे घेऊन जाण्याची क्षमता ही देवेंद्रजींची आहे आणि देवाभाऊ शिवाय दुसरं नाव असू शकत नाही, कारण ते नाव महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं नाव आहे। खालच्या सभागृहात होतात, आता वरच्या सभागृहात आलेला आहात आणि काय वाटतं यावेळेस कोणाचं नाव डिक्लेअर होईल वाटतंय? बघा, महाराष्ट्रातल्या जनतेच्या महाराष्ट्र की जनता के मन में कई सारे सवाल हैं, क्या सभी सवालों का जवाब आज मिलेगा? अच्छा बोलिए। 10 बजे भारतीय जनता पार्टी कोर कमेटी की बैठक होने जा रही है, जिसमें हमारे सभी वरिष्ठ नेता इस कोर ग्रुप के बैठक में रहेंगे और 11 बजे सेंट्रल हॉल में हमारे विधायक दल की बैठक होगी और वहां पर विधायक दल का नेता चुना जाएगा। और ये दोनों बैठक लेने के लिए हमारे पंजाब राज्य के प्रभारी पूर्व मुख्यमंत्री विजय रूपानी जी हमारे निरीक्षक हैं और हमारी दीदी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण जी इस प्रक्रिया के लिए निरीक्षक बन के आए हैं। सारी प्रक्रिया सभी हमारे विधायक इस सारी प्रक्रिया में रहने वाले हैं। आने वाले जो हमारा नेता चुना जाएगा उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूं। शेखर बावनकुळे बोलत होते आणि त्यांनी सांगितलं की थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे, यासाठी नेते मंडळी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। एकंदरीतच यांच्याकडून 10 वाजता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटीची बैठक आहे आणि 11 वाजता आमच्या विधानसभेचा जो गट आहे या विधानसभा गटाची बैठक आहे। आमच्या या बैठकीकरता गुजरातचे पूर्व मुख्यमंत्री पंजाबचे प्रभारी विजय रूपानी जी या पूर्ण प्रक्रियेकरता आलेले आहेत। आमच्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन जी या प्रक्रियेकरता आलेले आहेत आणि दोनही बैठका संपल्यावर आपल्याला या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पूर्ण माहिती आम्ही देणार आहोत। एकंदरीतच भाजपचे अनेक मोठे नेते आता विधान भवनच्या परिसरामध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। भाजपची आज थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे।